खाजगीकरणामुळे बेकारी वाढतीये, त्यातच सरकार शासनाच्या विविध विभागांमधील कामांचं खाजगीकरण करण्याचा घाट घालताना दिसतंय। 1 जून 2024 पासून प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ड्रायव्हिंग लायसन्स देणाऱ्या विभागाचं खाजगीकरण होणार आहे। कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेनं याला विरोध करत खाजगीकरण थांबवावं अशी मागणी केली आहे। प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं। खाजगीकरणामुळे भ्रष्टाचार वाढण्यासह वाहनधारकांना न्याय मिळणार नाही अशी भीती व्यक्त करत बस वाहतूक संघटनेनं लायसन्स देण्याच्या कामाचं खाजगीकरण थांबवण्याची मागणी केली आहे। काही ठिकाणी चेकपोस्टचं खाजगीकरण करण्यात आलंय, त्या ठिकाणी वाहनधारकांची पिळवणूक होत असून हा अनुभव लक्षात घेता शासनाच्या कोणत्याही कार्यालयातील विभागाचं खाजगीकरण करू नये अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। निवेदन सादर करताना संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे, रफिक रावथर, रियाज मुजावर, उत्कर्ष पवार, इम्तियाज हकीम, प्रवीण शिंदे, फारुक मुल्ला, गणेश गर्दे आदी उपस्थित होते।